नमस्कार मंडळी, नर्मदे हर. मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नर्मदा परिक्रमेतील काही क्षण त्याचा आपण घरबसल्या आनंद घेऊया. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो आता नर्मदा परिक्रमेमध्ये आमचे अण्णा आणि आमचे दीपकराव उगले यांनी पाठवलेले आपले व्हिडिओ आणि फोटोज आपण आता पाहूया. तर मित्रांनो, 4 वेदांमध्ये उल्लेख असलेली ही नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची व धार्मिकदृष्ट्या खूपच पवित्र अशी मानली जाते. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीच्या काठानं त्या नदीला वळसा घालणे, आणि ही सर्वात मोठी आहे कारण 3,500 किलोमीटरची यात्रा या नर्मदा परिक्रमेमध्ये घडत असते. याच दरम्यान पायी चालण्याचे बरंच काही ज्ञान आपल्याला मिळून जात असतं. दिव्य आणि धार्मिक अनुभवांची प्रचिती या यात्रेमध्ये जे भाविक फक्त पायी परिक्रमा करतात त्यांनाच होत असते. ज्यांना ही परिक्रमा करण्याची इच्छा आहे परंतु चालणं शक्य नाही किंवा वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी ते स्वतःचं वाहन आणून किंवा इथल्या बसनंसुद्धा ही परिक्रमा पूर्ण करू शकतात. नर्मदा ही नदी 2 राज्यातून वाहत असते, एक म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरात, आणि त्यामुळे आपली ही परिक्रमा या 2 राज्यातून होत असते. ही अत्यंत विश्वासानं करावी लागत असल्यानं समाजात ही पवित्र अशी परिक्रमा केल्यानं मोठं स्थान आणि धार्मिक असं महत्त्व त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. या परिक्रमेदरम्यान पुरुष लुंगी किंवा धोतर घालत असतात, तर स्त्रिया सफेद साडी नेसून ही परिक्रमा पूर्ण करत असतात. परिक्रमाचा मार्ग आहे असा जंगल. या परिक्रमेमध्ये हे मध्ये उभे असलेले आमचे अण्णा आहेत. हे आहेत आमचे अण्णा. यांचं वय आहे 80 ते 85च्या दरम्यान. जगात सर्वात पवित्र म्हणून गंगा नदीची ओळख आहे, परंतु परिक्रमा जर म्हटलं तर फक्त नर्मदा परिक्रमेचीच परिक्रमा ही अत्यंत पवित्र अशी मानली जाते, आणि म्हणून ती नर्मदा परिक्रमा अशी भाविक भक्तांकडून केली जात असते. ही परिक्रमा सर्वात अगोदर मार्कंडेय ऋषी या नावाच्या ऋषींनी पूर्ण केलेली आहे. म्हणून त्याच रस्त्यावरून आपण श्रद्धेने चालत असताना चालणाऱ्या श्रद्धाळूंना वेगवेगळे धार्मिक अनुभव आणि प्रचिती सोबतच स्वतःला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. अमरकंटकपासून सुरू होणारी ही आणि उगम पावणारी ही नर्मदा नदी आणि त्या सोबतीनेच नर्मदा परिक्रमा सुरू होणारी अरबी समुद्रापर्यंत ही नदी पोहोचते, आणि त्याच पद्धतीनं किंवा त्याच मार्गावरून ही परिक्रमासुद्धा केली जात असते. या परिक्रमेचा महाभारत आणि रामायणामध्ये रेवा म्हणून उल्लेख आलेला आहे. शास्त्रानुसार ही परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस अशी आहे, परंतु श्रद्धाळू ही यात्रा 108 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. नर्मदा मायाचं पात्र अमरकंटच्या अलीकडंच, अमरकंटापासून 10-12 किलोमीटर आहे ते पात्र अमरकंटाचं. मुक्काम आमचा इथं होता रामकुटी. नर्मदे हर. ही परिक्रमा म्हणजे पायी परिक्रमा. ह्या पायी परिक्रमेलाच अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. उत्तर आणि दक्षिण भारताची सीमा म्हणून या नदीला मानलं जातं. ज्या श्रद्धाळूंना अशा प्रकारचे एवढे दिवस चालणं शक्य नाही, त्यांच्यासाठी ही कठीण परिक्रमा करू शकत नसतील, त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी परिक्रमा हा एक उत्तम पर्याय आहे.
आणि त्या उत्तर वाहिनी परिक्रमेमध्ये कमीत कमी दिवसामध्ये ती परिक्रमा पूर्ण केली जात असते. आणि परिक्रमा करत असताना अशा वेगवेगळ्या समाधी आणि हे आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे मोठमोठे आश्रमसुद्धा परिक्रमा मार्गामध्ये आपल्याला दिसून येत असतात. चला चला तुम्ही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. नर्मदे हर.